आपला ग्रह पृथ्वी त्याच्या पृष्ठभागावर राहूनही आपण आयुष्यभर असाधारण वातावरणाचा आनंद घेतो, त्याबद्दल आपण फार विचार करत नाही. पृथ्वी ग्रहावर कमी जास्त उतार असलेले खंड आहेत. पृथ्वीचा 70% भाग व्यापणाऱ्या विस्तीर्ण महासागरातून या खंडाचा जन्म झालेला आहे. आपल्या सौरमालेत हे पाण्याने व्यापलेले जग अद्वितीय आहे. असं परिदृश्य आपल्या सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर कुठल्याही दुसऱ्या ग्रहामध्ये दिसणार नाही. पृथ्वीवर महासागर आहे, कारण पृथ्वी सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे. अगदी जवळही नाही आणि खूप दूरही नाही. पृथ्वी घनदाट आणि विशाल असल्यामुळे तिचं स्वतःच वातावरण आहे, जे पृथ्वीवरील तापमान वाढवतं आणि नियंत्रितही करतं. पृथ्वीवरील पाणी आणि वातावरणामुळे इथे सजीव सृष्टीचा विकास झाला आहे. आपलं घर असणारी ही विशाल पृथ्वी अवकाशाच्या प्रतलावर मात्र एक छोटासा निळा बिंदू वाटेल एवढीशीच आहे. सुमारे 150 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आणखी 3 खडकाळ शेजारी आहेत. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. हा ग्रह अतिशय घनरूपी असून तिथलं वातावरण खूपच स्थिर आहे आणि हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. पृथ्वीच्या साकार एवढा अजून एक ग्रह आपल्या सौरमालेत आहे, तो म्हणजे शुक्र. हा धुक्यांनी भरलेला आणि प्रचंड उष्ण तापमान असलेला ग्रह आहे. कार्बन डायऑक्साईडने छावलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाचं तापमान तब्बल 460 अंश सेल्सिअस आहे. मंगळ हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला खडकाळ ग्रह आहे आणि तो आकाराने पृथ्वीच्या अर्धा आहे. या लाल ग्रहाचं मोहक दृश्य आणि विरळ वातावरण हजारो वर्षांपूर्वी या ग्रहावर वाहणाऱ्या पाण्याची आठवण करून देतात. सूर्यापासून दूर परिक्रमा करणारे अजून 4 ग्रह आहेत, जे की आपल्या पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळे आहेत. हे आहेत विशाल वायुग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. याचे प्रचंड मोठे वातावरण हे ढगांच्या समांतर पट्ट्यांनी म्हणजेच बँड्सने बनलेले आहे. हे ढग कधी कधी चक्रीवादळे आणि कधी चक्रीवादळांचे विकराळ रूप धारण करतात. ग्रेट रेड स्पॉट हा